श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं मित्रांनो JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज तारीख आहे 19, वार आहे रविवार आणि आता वाजलेत 10:50 झालेत मित्रांनो. आपण आता CNG पंपावर आलो आहे. आज आपण गाडी काढतोय. दिवाळी आहे मित्रांनो. सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हा सर्वांची आनंदाची भरभराटीची जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. तर आलो आहे आपण CNG पंपावर. आता CNG भरणार आहे. देतो तुम्हाला अपडेट CNG किती बसतोय काय आपल्या गाडीमध्ये. आणि आपण आज ओला आणि उबेर दोन्हीमध्ये गाडी चालवणार आहोत मित्रांनो. भरतो CNG. तर CNG भरला आहे मित्रांनो. 257 रुपयाचा CNG बसला आहे. आणि तर आता आपण सध्या आपल्या अड्ड्यावरती म्हणजे आपल्या जागेवरती जाऊ मित्रांनो. तिथून आपल्याला तर बघू शकता मित्रांनो CNG भरला आहे. आणि आता आपण CNG भरून निघालो आहे. आपण ट्रिप पण 0 केली. 257 रुपयाचा CNG बसला आहे मित्रांनो. तर 257 रुपये, कारण 5 कांड्या ऑलरेडी आपल्याकडे पहिल्या 5 कांड्या CNG होता मित्रांनो. त्यामुळे CNG थोडासा कमीच बसला आहे, फुल झाला आहे पण. तर आता आपण आपल्या जागेवरती जातो आहे जिथून आपल्याला ट्रिपा भेटतात कायम. तिथे जाऊन थांबणार आहे मित्रांनो. तिथून बघूया आता आपल्याला कोणची ट्रिप वगैरे पहिली लागते. सर्वप्रथम रिचार्ज करायचं आहे मित्रांनो. तर आता आपल्याला आज आपण ओला आणि उबेर दोन्हीमध्येच काम करणार. रॅपिडो गरज पडली तर चालू करणार आहोत. कारण रॅपिडोमध्ये असं मला वाटत नाही काय असं बिझनेस वगैरे असा ओला उबेरसारखा सध्या आहे. तर आता आपण चाललो आहे, पोचतो 1-2 मिनटात आपल्या ठिकाणी. कारण तिथं गेल्यानंतर आपल्याला 100% ट्रिपा लागतात. कोणती ना कोणती ट्रिप आपल्याला लागेलच ओला आणि उबेरमध्ये. तर आपण पाठीमागचा व्हिडिओ टाकला होता मित्रांनो. आपण तिकडं उरणला करंजाला मच्छी आणायला गेलेलो. त्यावेळेचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. तर बघितला नसेल तर चॅनलवरती जावा, सबस्क्राईब करा. तुम्हाला ते व्हिडिओ बघायला भेटतील याच्या अगोदरचे. आपण फक्त सॅटर्डे संडेच काम करतो आहे. आपल्याला संडे आज करायचा आहे आणि प्लस उद्या पण काम करायचं आहे मित्रांनो. उद्या पण सुट्टी आहे आपल्याला सोमवार. आज दिवाळी आहे त्यामुळे आज थोडं लेट झालं आहे. कारण काय झालं, 8 दिवस खूप तकलीफ झाली. कारण सकाळी जाऊन संध्याकाळी 15-15, 16-16 तास आपल्याला कंपनीमध्ये काम करावं लागलं दिवाळीमुळे. तर आता आपण आज लेट उठलो आणि लेट लॉग इन होतो आहे. आता जवळजवळ 11 वाजतील. आता 10:57 झालेत. आणि आपण मग तिथून लॉग इन होऊ आणि बघूया. जास्त वेळ, आणि दिवाळी असल्यामुळे जास्त वेळ पण नाही करणार आपण काम 8-9 वाजेपर्यंत. कारण आज दिवाळीमुळे ट्रिपास मिळतील मित्रांनो. तेवढंच हे होईल म्हणून आज व्हिडिओ बनवतो आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या जागेवरती पोहोचलो मित्रांनो. इथं गाडी लावली आपण. रोडपालीलाच आहे, सिडको बिल्डिंगच्या समोर. इथं बिल्डिंग आहे, तिथं गाडी लावली. आणि बघा, तुम्ही बघू शकता आता आपण 0 केलं आहे. आणि मित्रांनो आपली गाडी पेट्रोल असते. कधी पण लक्षात ठेवायचं, ज्याची CNG पेट्रोल गाडी आहे तरी मित्रांनो, गाडी ना तुम्ही ज्यावेळेला सुरुवातीला सकाळी स्टार्ट करता ना त्यावेळेला 1-2 किलोमीटर तुमच्या घरापासून CNG पंपापर्यंत कायम गाडी रोज पेट्रोलवर चालवायची. आणि त्याच्यानंतर CNG भरल्यावर तुम्ही CNG, मी आता CNGवर टाकली गाडी, तर CNGवर चालवायची मित्रांनो. कारण मला खूप अनुभव आला होता. कारण मी गाडी पहिली पेट्रोलवर चालवत नव्हतो आणि त्याच्यामुळे माझं जवळ इंजेक्टर, जे पेट्रोलचे इंजेक्टर असतात ते खराब झाले होते. मी मग नंतर शोरूमला जाऊन वगैरे ते साफ करून त्यांनी दिले मला. त्यांनी ॲक्च्युली शोरूमला मला साफ नाही, ते नवीनच टाकायला सांगितले. पण माझा गॅरेजवाला होता, मी त्याच्याकडे गेलो. मग त्याने मला ते साफ करून दिले. आणि त्याच्यापासून मग त्याने मला सांगितलं की तुम्ही कधी पण गाडी चालवताना पहिल्यांदा गाडी स्टार्ट होताना पेट्रोलवर असते मित्रांनो. पण काय होतं, गाडी पेट्रोलवर निसती फक्त स्टार्ट होईपुरती पेट्रोल घेते आणि लगे गाडी CNGवर जाते. तसं नाही झालं पाहिजे. कमीत कमी 2-3 किलोमीटर तर गाडी आपली पेट्रोलवर रोज चालली पाहिजे. मग तेव्हापासून मी गाडी पेट्रोलवर चालवायला लागलो. मग मी कधी पण घरापासून निघलो का CNG पंपापर्यंत गाडी पेट्रोलवरच नेतो. CNG भरल्यानंतर मग गाडी CNGवर टाकतो. आणि त्याच्यानंतर मग मला काहीच प्रॉब्लेम आला नाही. आता जवळजवळ 1.5 वर्ष झालं मी तेच इंजेक्टर. शोरूमला गेलो असतो तर मला 15-16 हजार रुपये खर्च करून तेच इंजेक्टर 4ही चेंज करावं लागले असे पेट्रोलचे. पण माझ्या त्या गॅरेजवाल्या मित्रांनी आपले पैसे वाचवले आणि त्याने मला साफ करून दिले. एकच इंजेक्टर खराब झाला होता. पण असं आहे मित्रांनो, याच्यात एक जर खराब झाला तर ते एक चेंज करत नाहीत शोरूमवाले, ते 4ही चेंज करायला होतात. त्यामुळे ते खूप महाग पडतं आपल्याला.
आणि त्या शोरूमवाल्याने मला थोड्या पैशामध्ये ते सर्व्हिसिंग करून दिलं. त्याच्यापासून व्यवस्थित चालू आहे. आता काही प्रॉब्लेम नाही गाडीला. मी पेट्रोलवर पण गाडी 100 200 किलोमीटर त्याच्यानंतर चालवली, काही अडचण आली नाही. आता सध्या तर अशा पद्धतीनं तुम्ही पण कधी पण जर गाडी चालवत असाल तर पहिल्यांदा 2 किलोमीटर पेट्रोलवर गाडी चालवा. हे नवीन गाडीला तर नवीन ड्रायव्हरला तर हेच माझं सजेशन राहील. तर ठीक आहे मित्रांनो, आणि आज आपण करणार आहोत ओला उबेरमध्ये. तर मित्रांनो, आज आपण ओला उबेरमध्येच करणार आहोत. माझ्याकडे एकच मोबाईल आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला आता लॉग इन वगैरे रिचार्ज हे दाखवू शकत नाही. पण आपण ज्या काही ट्रिपा मारल्या त्याचे स्क्रीनशॉट किंवा जे आपला धंदा किती झाला, काय झाला, हे तुम्हाला मी दाखवीन. जे काय खरं आहे ते दाखवणार मित्रांनो. असं नाही की माझे 5,000 झाले, 4,000 झाले, आणि एवढं झालं तेवढं. जे काय 2,000 होतील, 3,000 होतील, 1,500 होतील, जे काय होतील ते तुम्हाला मी नंतर स्क्रीनशॉट टाकत जाईन. कारण एकच मोबाईल असल्यामुळे त्याच्यामध्येच व्हिडिओ शूट करतोय आणि त्याच्यामध्येच परत मला ते हे करायचं आहे, काय व्हिडिओ ओला उबेरचं ॲप अपडेट ट्रिपा घ्यायच्यात. त्याच्यामुळे मला ते तुम्हाला दाखवता येत नाहीत. तर मी लगेच तुम्हाला कशा ट्रिप घ्यायच्या, कशा एंड करायच्या, हे सगळं दाखवलं असते माहिती. तर ठीक आहे मित्रांनो, बघूया, थोडंसं प्रयत्न करू. हळूहळू दिवसांनी आपण घेऊ शकू दुसरा पण मोबाईल. त्यावेळेला तुम्हाला सर्व प्रॉपर मी दाखवीन. तर तुम्ही जर चॅनलवर आपल्या नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. चॅनल आपल्याला व्ह्यूज येत आहेत मित्रांनो, पण सबस्क्राईब वाढत नाही आहेत. 70च सबस्क्राईब झालेत. तर प्लीज बघत असेल तर आत्ता पटकन तुम्ही लगेच जाऊन ते लाल सबस्क्राईबचं बटन दाबा, लाईक करा. आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, जास्तीत जास्त माहिती लोकांना मिळाली पाहिजे. हाच आपला याचा मागचा उद्देश आहे. बस, बाकी दुसरा काही उद्देश नाही आपला. आणि तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला पूर्ण माझे जे आजच्या दिवसभराचे जे काय अर्निंग असेल ते टोटल जी काय अर्निंग होईल ती मी तुम्हाला लास्ट शेवटी सांगणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. तर आता मी लॉग इन होतोय आणि चालू करतोय. ठीक आहे, देतो अपडेट तुम्हाला नंतर कोणती ट्रिप मिळते, काय आपल्याला ती. मित्रांनो, बऱ्याच वेळातून अपडेट देतोय. आपण होतो रोडपालीवरून बराच वेळ वेट केला. 1 तास आपण वेट केला. बुकिंग लागत नव्हती. ओलामध्ये बुकिंग वाजत होत्या, पण ते उगाच इकडे तिकडे होते, त्यामुळे ते काय आपण ॲक्सेप्ट नाही केला. उबरमध्ये तर बुकिंगच वाजली नाही. त्याच्यानंतर मग आपण रॅपिडो चालू केलं. रॅपिडो चालू केल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक बुकिंग वाजली सुकापूरची. न्यू पनवेलच्या पुढे सुकापूर म्हणून एक आहे, तिथली बुकिंग वाजली एक्सेलची. मॅकडॉनल्डपासून, कळंबोली मॅकडॉनल्डपासून तिथून आपण पिकअप केलं एक्सेलची बुकिंग. ती ड्रॉप केला 300. आणि ती ड्रॉप करायच्या अगोदरच आपल्याला ॲडव्हान्समध्ये परत रॅपिडोमध्ये अजून दुसरी बुकिंग आली. पळसपे फाट्याच्या पुढे इंडिया बुल्सची बिल्डिंग आहे कोण, तिथली बुकिंग आली. तर लगेच आपण ती बुकिंग पूर्ण केली. म्हणजे लगातार 2 ट्रिपा पूर्ण करून आपण आता सध्या इंडिया बुल्सच्या बिल्डिंग इथे आहे, पनवेल पळसपे फाट्याच्या पुढे. तर आता इथं आपण येऊन परत ओला आणि उबर चालू करतोय. बघूया आता इथून आपल्याला अजून कोणती एखादी ट्रिप मिळते. ट्रिप जरा थोडा फ्लो कमी वाटतो मित्रांनो. मी ॲक्च्युली रॅपिडो चालूच करणार नव्हतो, ओला उबेरच बघणार होतो. पण ओला उबेरमध्ये ट्रिप नाही वाजली म्हणून रॅपिडो चालू केलं. रॅपिडोने आपल्याला लगातार 2 ट्रिपा दिलेल्या आहेत. आता इथं थांबलो आहे, वेट करतोय ट्रिपसाठी. गेटच्या बाहेर जाऊ आणि बघूया आता कोणती एखादी ट्रिप मिळते, देतो तुम्हाला अपडेट. तर आपण आता आहोत पनवेल रेल्वे स्टेशनला. तुम्हाला मी अपडेट दिलं होतं, मला वाटतं कुठे होतो आपण, इंडिया बुल्स, पनवेलच्या पुढे इंडिया बुल्सच्या बिल्डिंग आहे तिथे होतो. त्यावेळेला मी तुम्हाला अपडेट दिलेलं मित्रांनो. तर त्याच्यानंतर मला लगेच तिथं ट्रिप ठेवली आणि मी जस्ट एक्झिट घेत होतो आणि तिथूनच एक 200 मीटरवरून मला परत बुकिंग आली सीवूडची. मी पटकन ॲक्सेप्ट दिली, ओलामध्ये ॲक्सेप्ट केली. सीवूडला पोचलो आपण. सीवूडला पोचलो, तिथं ड्रॉप करेपर्यंत ॲडव्हान्समध्ये परत ओलामध्येच आपल्याला परत पनवेलची बुकिंग आली, तक्क्याची, रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच तिथं. मग परत लगेच आपण ती बुकिंग घेतली ओलामध्ये आणि परत पनवेलला आलो. आणि कसं लगातार 2 बुकिंग आपल्याला ओलामध्ये कंप्लीट झाल्या, 2 बुकिंग आपल्या रॅपिडोमध्ये कंप्लीट झाल्या. आता सध्या आपण पनवेल रेल्वे स्टेशनच्या इथे उभा आहे. बघूया आता इथून कुठली बुकिंग. एक बुकिंग आलेली ऑलरेडी न्यू पनवेलची, पण ते कॅन्सल झाली. ते कस्टमरचं काहीतरी इश्यू कॅन्सल झाली, त्याचे कॅन्सलिंगचे आपल्याला 30 रुपये चार्जेस मिळाले. आपण वेट केला तिथे. तर आता सध्या आपण आता पनवेल रेल्वे स्टेशन आहे. आता बघूया इथून कुठं. कसं असतं मित्रांनो, एखाद्या ॲपमध्ये जर फ्लो भेटला ना ओलामध्ये तर कंटिन्यू बुकिंग भेटतात, नाहीतर मग बुकिंग लागतच नाहीत लवकर. उबरमध्ये आपण आता उबरमध्ये सीवूडला गेलो तेव्हा माझा ॲप चालूच होता, त्यामुळे तिथे एक मला कामोट्याची बुकिंग वाजलेली, पण आपण ही ॲक्सेप्ट केली होती त्यामुळे ती काय मग परत इथून आपण बंद केला. आता बघूया, उबर वगैरे चालू केलं सगळंच.
आता इथून आपल्याला रेल्वे स्टेशनवर कोणची बुकिंग एखादी भेटते का आपल्याला पनवेल कामोठा साईडला जायला लागते, बघूया, देतो अपडेट तुम्हाला मी नंतर. तर मित्रांनो आता आपण आलो आहे सध्या उलव्यामध्ये आहे मित्रांनो, CNG टॉपअप करायसाठी आलो आहे. मी पनवेल रेल्वे स्टेशनला होतो, तिथून मला बुकिंग मिळाली. थोडंसं मी थांबलो तिथे ती 15-20 मिनटं. तिथून नंतर कामोठा साईडला आलो. कामोठा साईडला आल्यानंतर मला कामोठ्यातून एक बुकिंग भेटली खारघरची मित्रांनो, तर एक्सेलमध्येच. तर ती बुकिंग घेऊन मी खारघरला आलो आणि खारघरमध्ये पोहोचेपर्यंत ॲडव्हान्समध्येच परत एक मला उलवेची ट्रिप आली एक्सेलची. ते नंतर मग उलवेला ती ट्रिप घेऊन मी उलवेला आलो. उलवेला आता जस्ट ड्रॉप केला आहे आणि थांबलो आहे आता जरा. CNG टॉप 3 कांडे आहेत ऑलरेडी आपल्याकडे, पण आलो आहे तिथं जवळ म्हटल्यानंतर मग म्हटलं चला आता CNG टॉपअप करून घेऊ. तर 96 किलोमीटर गाडी चालली आपली. 96मध्ये ओलाचा आपला 1500 ते 1550च्या आसपास बिझनेस झाला आहे आणि रॅपिडोचा 517 रुपये, असे म्हणून एक 2000 रुपयाचा बिझनेस झाला आहे. वाजले 4:20. आता इथं CNG भरूया, थोडासा चहा पिऊया आणि बघूया. त्याच्यानंतर आपण 7-8 वाजेपर्यंत अजून 2-3 तास आपल्यात आहेत. 1000-1200 रुपये जरी झाले तरी 3200, 3,500-3,500पर्यंत आपला बिझनेस होऊन जाईल. तेवढा करूया आणि आपण घरी जाऊया. तर आज असंच एकंदरीत मित्रांनो लागल्या म्हणजे ना 2-2 ट्रिप एकत्र लागतात. एक ट्रिप सोडेपर्यंत दुसरी ट्रिप येते आणि नाही नंतर मग परत थांबावं लागतं. आता मी ट्रिपा येत आहेत तशा, पण मी ॲक्सेप्ट नाही केल्या. आता CNG भरायला आलो. CNG भरून नंतर आपण चहा पिऊन मग चालू करू. त्याच्यानंतर बघूया आपल्याला कोण कुठली ट्रिप देत आहे. एक 7 वाजेपर्यंत करू आपण आणि नंतर घरी जाऊ. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे मित्रांनो बिझनेस आहे आज. ट्रिपा लागत आहेत पण थोडंसं कमी वाटतं मला. उबरमध्ये जरा थोडासा बिझनेस एकदम डाऊन वाटतो. बिलकुल ट्रिप उबरमध्ये वाजतच नाही. मी सर्व प्राईम सिडॅन वगैरे प्राईम चालू केलं आहे, पण तरी मला उबरमध्ये ट्रिप वाजत नाहीत. ओलामध्ये ट्रिप येतं आहे, ओला देते ट्रिप. रॅपिडोची कधीतरी एखादी वाजते, पण ओलामध्ये सध्या आहेत ट्रिपा. सध्या मला वाटतं ओलामध्येच बिझनेस आहे. उबेर आणि रॅपिडो पूर्ण मार्केट त्यांचं मला वाटतं काय माहिती. उबेरला आता नेमकं काय झालं आहे, कशामुळे झालं आहे काय एवढी आयडिया नाही, पण उबेरमध्ये ट्रिपा बिलकुल वाजत नाहीत. आता सध्या ओलामध्येच आपण 4 ट्रिपा कंप्लीट केल्यात आणि रॅपिडोमध्ये 2, अशा 6 ट्रिप झाल्यात आपल्या. आपण 11 वाजता CNG भरून लॉग इन झालो होतो, ऑनलाईन आलो होतो. 11 ते आता 4:30 वाजत आलेत जवळजवळ. तर 4-5 तास झाले. 2000 रुपयाचा धंदा झाला आपला. तर बघूया आता एखादी चांगली 1-2 ट्रिप करू आणि आपण घरी जाऊ. ₹425 CNG बसला मित्रांनो, 5 किलो. तर मित्रांनो आपण आता आहे नेरूळमध्ये. नेरूळ नेरूळ वेस्ट. उलवेला आपण थांबलो, CNG भरला, चहा पिलो आणि जसं आपण ऑनलाईन आलो ओलामध्ये तशी आपल्याला एक ट्रिप वाजली. 1 किलोमीटर पिकअप होता आणि 10-10.5 किलोमीटरचा ड्रॉप होता. एवढी मस्त रक्कम दिली आहे ना ओला नाही. खूप छान आपल्याला रेट दिला ओलाने या ट्रिपमध्ये. 10.5 किलोमीटरचे आपल्याला 388 रुपये दिले मित्रांनो. 23 मिनटं फक्त लागली ड्रॉप करायला. कस्टमरला ड्रॉप एक्सेलची ट्रिप होती मित्रांनो आणि 23 मिनटात ड्रॉप केलं आपण आणि चांगली अमाऊंट दिली. 10 किलोमीटरचे 388 म्हणजे जवळ 35 रुपये किलोमीटर आपल्याला पडले. 35 रुपये पर किलोमीटर. मस्त ओलाने रेट चांगला दिला आपल्याला. मस्त त्या ट्रिपमुळं आपलं एकदम मस्त अर्निंग झाली आता. तर कधी कधी ओला देतो पैसे, पण एखाद्या ट्रिपमध्ये आपल्याला करावं लागतं. तर आता आलो आहे मी नेरूळला आहे. बघूया आता नेरूळवरून इथं स्टेशनच्या बाजूला आहे, इथून एखादी ट्रिप भेटते. नाहीतर आपण मग सीवूडला जाणार आहोत, मॉलच्या तिथे आसपास. तिथून एखादी नक्की ट्रिप आपल्याला घराकडे होईल. आता आपण घराकडे जाणार आहोत मित्रांनो. आपल्याला जरा थोडंसं दिवाळीचे मुलांना खरेदी करायची आहे, थोडीशी फटाके वगैरे घ्यायचे आहेत. त्यामुळे आता आपण जातोय घरी. बघूया आता तुम्हाला देतो. एखादी ट्रिप घेऊनच जाणार आहे आपण. तर आता चालू करून बघूया, एखादी चांगली ट्रिप घेऊन आपण पोचूया आता कळंबोलीला. तर आपण थांबलो आता सीवूड मॉलच्या इथे. तर मित्रांनो मी आता टोटल केली तर आपली ओलामध्ये 2000 रुपयाची अर्निंग झाली आहे. त्यात प्लस आपल्याला 148 इन्सेंटिव्ह मिळाला आहे मित्रांनो.
तर आपण आता उलवेमध्ये सीवूड मॉलच्या इथे येतो आणि मी तुम्हाला सांगत होतो की आपलं 2000चा बिझनेस झाला आहे. तोपर्यंत आपल्याला सीवूडवरून नेरूळवरून म्हणजे नेरूळवरून आपल्याला उलवेची बुकिंग लागली मित्रांनो. 370 रुपये आपल्याला त्याच्यात भेटलेत 13 किलोमीटरचे. आणि त्याच्यात प्रॉब्लेम असा झाला की एकच माणूस होता, पण त्यांचं ते मिठाईचे बॉक्स होते, एक 5-6 बॉक्स होते. आणि मी गेलो तिथे तर ते बॉक्स होते भरपूर. त्यांना म्हटलं सर सॉरी, आपण पॅसेंजर गाडी, आपण असे सामान वगैरे नाही घेत. तर ते बोलले सर प्लीज तुम्ही सीटच्या खाली बसतील आणि प्लीज ॲडजस्ट करा, आम्ही तुम्हाला काहीतरी हे करू. मग म्हणलो ठीक आहे चला. आता असे पण एवढे काय असे जास्त बॉक्स नव्हते ते. मागचं एक सीट फोल्ड केलं आणि त्याच्यामध्ये जशा बॅगा वगैरे ठेवतो आपण कस्टमरच्या, तसेच ते बॉक्स होते. तर आपण तिथे मागे ठेवले आणि त्यांना बोललो पैसे एक्स्ट्रा द्यावे लागतील. मग त्यांना घेऊन आलो मी इथं. 370 रुपये बिल झालं ओलाचं. आणि प्लस आपण त्यांच्याकडने टोटल म्हणजे असे 700 रुपये घेतले मित्रांनो. म्हणजे 370 600 मायनस 330 रुपये. हां, 330 रुपये आपण त्यांच्याकडून एक्स्ट्रा घेतले आणि त्यांना आपण इथं उलवेला ड्रॉप केलं. उलवेला ड्रॉप केल्यानंतर मित्रांनो आता प्लस आणि एक इन्सिडेंट असा झाला मित्रांनो की मला 7 ट्रिपा कंप्लीट केल्यानंतर 245 रुपये ओलाचा इन्सेंटिव्ह आहे. आणि ॲक्च्युली 6 ट्रिपा झाल्या. ही 7वी ट्रिप मला ती लागलेली पण नाही. ॲक्च्युली मी 7व्या ट्रिपमध्ये जी खारघरवरून उलवेला एक ट्रिप घेऊन आलो होतो. लहान मुलं होती, स्पोर्टची 5-6 मुलं होती, त्यांना घेऊन आलो होतो. आणि तीच ट्रिप मला परत खारघरची लागली ॲक्च्युली. आणि त्यांच्या लोकेशनला मी येऊन थांबले. कॉल केला, कॉल उचलत नाहीत. तर बघूया आता मी तुम्हाला ट्रिप एंड केल्यानंतर बऱ्यापैकी धंदा झाला आपला. 11 वाजल्यापासून आपण बिझनेस करतोय. आता वाजलेत जवळजवळ 1 मिनटं मित्रांनो, टायमिंग बघतो. आता 6:35 झालेत. ट्रिप लागलेली आहे आपल्याला आणि त्यांची वेट करतोय आपण. ते आल्यानंतर आपण जाऊ. ट्रिप एंड झाल्यानंतर तुम्हाला किती वगैरे काय बिझनेस झाला काय आपण तुम्हाला अपडेट देऊ मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण उलव्यातून खारघरला ट्रिप आणली होती. ती ट्रिप ड्रॉप केली. 484 रुपये बिल झालं. आपल्याला 482 रुपये भेटले. तर चांगली ट्रिप होती. तर अशा तऱ्हेने आपण आज आता इथे थांबतो मित्रांनो. खूप 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 चांगली अर्निंग झाली आज आपली आणि ती पण कमी वेळामध्ये मित्रांनो. तुम्हाला सांगतो मी 11 वाजता ऑनलाईन आलो होतो CNG वगैरे भरून. तर आता 7:15 झालेत. आपण ट्रिप एंड केली आणि तुम्हाला 1 मिनटं हे बघू शकता तुम्ही. 7:15 झालेत आणि 145 किलोमीटर गाडी चालली आहे. म्हणजे इथून अजून आपलं घर एक 3-4 किलोमीटर आहे. म्हणजे टोटल 150 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि 150 किलोमीटरमध्ये आणि 150 किलोमीटर गाडी चालली आणि 8 तास झाले. 8 तासामध्ये मित्रांनो खूप चांगली अर्निंग झाली. आणि आज ओलाने तर बाई कमालच केली आहे. ओलाने चांगल्या चांगल्या ट्रिपा दिल्या. 7 ट्रिपा आपण ओलामध्ये कंप्लीट केल्यात. एक प्रायव्हेट बुकिंग आपण त्याचे एक्स्ट्रा घेतले 330 रुपये. आणि रॅपिडोमध्ये 2. सुरुवात आपली रॅपिडोनी केली, ओलाने शेवट केला. आणि शेवट असा केला की एकदम जबरदस्त. आज मित्रांनो फक्त एक प्रॉब्लेम झाला. आपला 250 रुपये आपण उबेरमध्ये लॉस झालो आहे. आपण उबेरचं रिचार्ज केला होता 246चा. पण उबेरने आपल्याला एकही ट्रिप दिली नाही मित्रांनो, एकही ट्रिप. ॲक्च्युली मी ऑनलाईन येत होतो पण ओलामध्ये कसं झालं, फ्लोमध्ये ट्रिपा घेत गेलो तो ओलाच करत गेलो. आणि त्याच्यामुळे मला इन्सेंटिव्ह होता 5 ट्रिपला 150 रुपये आणि 7 ट्रिपला 245 रुपये. तर अशा तऱ्हेने आपण 7 ट्रिप कंप्लीट केलेत आणि 245 रुपये आपल्याला इन्सेंटिव्ह पण भेटलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी 1 मिनटं जरा. तर अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला. 8 तास आपण काम केले मित्रांनो. 8 तासामध्ये टोटल अर्निंग सांगतो तुम्हाला मी. इथे स्क्रीनशॉट पण लावेल त्याचे. ओलामध्ये आपलं 2787 रुपयेचं काम झालं आहे आणि प्लस 245 रुपये इन्सेंटिव्ह त्याच्यामध्ये ॲड झाला नाही अजून मित्रांनो, पण तुम्हाला मी ॲड झाल्यानंतर दाखवीन. आणि प्लस रॅपिडोमध्ये 2 ट्रिप कंप्लीट केल्या, त्याचे 517 रुपये. असे टोटल मिळून 3564 रुपये आणि प्लस इन्सेंटिव्ह 245, असे 3809 रुपयाचं काम झालं मित्रांनो आपलं आज ओला आणि रॅपिडोमध्ये. आणि त्याच्यातून आपला CNG आपण 2 वेळा भरला आहे. सकाळी एकदा CNG भरला, आपल्याकडे 5 कांड्या शिल्लक होत्या आणि आता पण बरोबर 5 कांड्या शिल्लक आहेत. तर आपण सकाळी
मला वाटतं 250 का 300 काहीतरी आहे एक्झॅक्टली माहिती नाही मी टोटल. आणि मगाशी आपण 400-450 असं मिळून टोटल 800 रुपयेचा CNG पकडला आहे. टोटल राऊंड फिगर आपण 800 रुपयेचा CNG पकडला आहे मित्रांनो. आणि 800 रुपयाच्या CNGमध्ये आपण मागून गाड्या येतात त्यामुळे लाईट पडते चेहऱ्यावरती. 800 रुपयाचा CNG आणि प्लस 400 रुपये आपण रिचार्ज, म्हणजे 250 रुपये उबेर आणि 150 रुपये ओला, असे मिळून 1100 रुपये आपण आपला खर्च आहे आज. 1100 रुपये मायनस केले तर मित्रांनो आपल्याला 2700 रुपयाचा प्रॉफिट झाला आहे आज. 2700 रुपयाचं प्रॉफिट 8 घंट्यामध्ये. तर एकदम छान प्रॉफिट झालं, एकदम चांगलं प्रॉफिट झालं आणि मस्त कमी टायमिंगमध्ये चांगली अर्निंग झाली मित्रांनो. 2700 रुपये. तर खूप दिवाळीचा आज पहिला आणि ट्रिपा अजून पण लागत होत्या मित्रांनो, पण आता मला जर घरी जायचं, थोडी खरेदी करायची, त्यामुळे मुलांना वगैरे फटाके वगैरे घ्यायचे आहेत मित्रांनो. तर त्यामुळे आता मी घरी चाललो आहे आणि उपवास पण आता जाऊन जेवायचा डायरेक्ट. तर अशा प्रकारे आजचा दिवस एकदम सुंदर छान गेलेला आहे ओला आणि रॅपिडोमध्ये. उबर नाही, उबरने फक्त आपलं 250 रुपयाचं नुकसान केलं आहे. ते जर 250 रुपये आपले गेले नसते तर अजून अर्निंग आपली 3000पर्यंत क्रॉस झाली असती, तर ते आपले 250 रुपये वाचले असते. तर ठीक आहे मित्रांनो, चला भेटूया पुन्हा उद्या आपण. आणि सांगायचा विषय मी, उद्या आपल्याला सुट्टी आहे. उद्या पण आपण हा ब्लॉग बनवणार आहोत ओला उबेरच्या रिलेटेड. तर आजचा ब्लॉग आहे मित्रांनो. आता 6:15 वाजलेत. आता घरी जाऊन एडिटिंग वगैरे झालं तर मी उद्या हा ब्लॉग आज टाकीन किंवा नाहीतर उद्या सकाळी टाकीन. हा ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला भेटेल. आणि उद्याचा ब्लॉग पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत उद्याचा पण. तो व्हिडिओ तुम्हाला मंगळवारी बघायला भेटेल. अशा प्रकारे आज दिवाळीचा पहिला दिवस, दुसरा दिवस, आणि चांगली अर्निंग होऊन गेली ओला आणि उबेरमध्ये. तर मित्रांनो ठीक आहे, तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि चॅनल आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. आणि अशा पद्धतीने आपण आजचा दिवस येणं. हॅप्पी दिवाळी. तर गाडी काढायची होती मित्रांनो, तिथे एक जणाची गाडी होती. तर अशा प्रकारे मित्रांनो खूप सुंदर आणि छान दिवस गेला आहे आज. 8 तासामध्ये 11 वाजता आपण लॉग इन होऊन 7:30पर्यंत कंप्लीट झाले आपले 8 तास. आणि त्याच्यामध्ये आपण खर्च वगैरे जाऊन 2700 रुपये अर्निंग केली आहे बऱ्यापैकी ओला आणि रॅपिडोमध्ये. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब करत नाही, आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. चॅनल मॉनिटाईज करायचं आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मित्र वगैरे रिलेटेड कोण असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना व्हिडिओ बघायला सांगा. ओला उबेरमध्ये वगैरे आपण कसा बिझनेस करतो, काय करतो हा तुमच्या. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे घरी, बघू शकता तुम्ही. तर खूप आज मला इतकं मस्त वाटलं ना आज ओलामध्ये काम करून. कमी वेळामध्ये आज खूप छान काम झालं आहे. आणि मित्रांनो फक्त एवढंच सांगायचं आहे की मेहनत पाहिजे हो. मेहनतीशिवाय फळ नाही बघा. तुम्ही काही करा, कुठं कसं, तुम्हाला मेहनत करावी लागेल. मेहनत केल्याशिवाय काही भेटत नाही. मी जर आज तेच दिवाळी आहे म्हणून घरी बसलो असतो आणि जर गेलो नसतो तर मला 3000 रुपये तरी कुठून आले असते. आज 3000 रुपये म्हणजे काही कमी नाहीत. तर 3000 रुपये जरी आपल्याला आज राहिला आहे, बिझनेस झाला आहे आपला खर्च भागून, तरी खूप झाले ना मित्रांनो, आपला खर्च निघाला. तर अशा पद्धतीनं. आणि तुम्हाला सांगू मित्रांनो, टेक्निक पाहिजे धंद्या ओला उबेरमध्ये काम करायचं ना तर खरंच त्याला एकदम छान टेक्निक पाहिजे. तुम्ही जर व्यवस्थित टेक्निक वगैरे करून जर काम केलं ना तर खूप मस्त बिझनेस होतो. तर मी व्हिडिओ एंड केला होता, पण तरी पण हा व्हिडिओ परत बनवतोय. माझं थोडंसं जरा बोलावं वाटलं तुम्हाला तुमच्याशी. तर कोणत्या ट्रिपा घ्यायच्या, कोणत्या ट्रिपा घ्यायच्या नाहीत. मला मित्रांनो मुंबईच्या पण ट्रिपा आल्या, नाही असं नाही, पण मी ते ॲक्सेप्ट नाही केला. मी मुंबईला तुम्ही जर माझे व्हिडिओ कंटिन्यू बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल मी मुंबईला जातच नाही. शक्यतो वाशी सोडून मी पुढे जात नाही. मी ठाण्याला वगैरे जातो, ठाण्याला वगैरे ट्रिपा करतो. एखाद्या वेळेलाच मी कुर्ला किंवा एअरपोर्टला पण मी आता बरेच दिवस झाले गेलो नाही मित्रांनो. एअरपोर्टला पण गेल्यानंतर वगैरे तुम्हाला व्हिडिओ बनवीन मी. तिथं एअरपोर्ट पिकअप ड्रॉप कसं असतं, काय असतं ते पण तुम्हाला त्याच्यामध्ये सांगून मी. पण माझं आता तुम्हाला एवढंच सांगणं आहे की मेहनत करा. मेहनत केल्याशिवाय काही भेटणार नाही. जर तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला चांगल्यापैकी अर्निंग होऊ शकतं. आणि मेहनत करायची तयारी पाहिजे मित्रांनो. आता मी गाडी चालवते सध्या. मेहनत करायची तयारी असेल ना तर तुम्हाला भरपूर, असं मी म्हणत नाही की तुम्हाला कुठे काय वगैरे पैसा नाही वगैरे, धंदा आहे, पण तयारी पाहिजे मित्रांनो. आळस केला, तुम्ही नाही गेलं तर तुम्हाला कोण घरी तर आणून देणार नाही. आपल्याला स्वतःला कष्ट करावं लागणार आहे.
तर मी 12 त्या दिवशी गेल्या रविवारी मित्रांनो, तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर जाऊन बघा चॅनलवरती, 16-17 तास काम केलं मी आणि 4,800 रुपयाचा काहीतरी माझा बिझनेस झाला. आज मी 8 तासच काम केलं आहे पण 3,800चा बिझनेस, म्हणजे 1,000 रुपये कमीच बिझनेस झाला. 3,000 फक्त 8 तासामध्ये जवळजवळ डबल एक्स्ट्रा तास मी काम करून त्याच्यात मला जेवढा फायदा झाला नाही तेवढा आज झाला. कारण कसं असं कोणता दिवस कधी काय येईल सांगू शकत नाही. स्वामींची कृपा, स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे मित्रांनो, त्यामुळेच या गोष्टी सगळ्या होत आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही काम केलं पाहिजे. तर माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही गाडी बिझनेस आहे, पैसा मिळतोय वगैरे ठीक आहे, पण त्याच्यासाठी कष्ट पण लागतं. नशिबाचा पण भाग आहे. नशीब प्लस कष्ट तर तुम्हाला सक्सेस हे 100% भेटणार. थोडंसं एक्स्ट्रा बोलतो मित्रांनो, असं काय कोणाला वाईट वाटत असेल तर राग मानून घेऊ नका, पण जे काय आहे ते फॅक्ट आहे ना मित्रांनो. जर तुम्ही काम केलं, कष्ट केलं तर तुम्हाला नक्की पैसा भेटणार आहे, नाही असं नाही, पण त्याच्यासाठी त्रास आहे. आणि प्लस नशिबाची साथ पाहिजे. नशिबाची साथ नसेल तरी पण मग तुम्ही नुसतं कष्ट करून पण त्याचा फायदा नाही. तर अशा प्रकारे आपण काम करतोय मित्रांनो. तर आलोय मित्रांनो आता घराजवळ, पोचतोय घरी. आपण बरोबर 150 किलोमीटर गाडी होते आपली. तर ठीक आहे मित्रांनो, असंच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढं आपण नवीन नवीन असे व्हिडिओ बनवत जाऊ ओला उबेरमध्ये. ते बघा, लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, आणि लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला आपण आताच व्हिडिओ आपण एंड करूया. तर उद्या पण आपण व्हिडिओ बनवणार आहे, त्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला माहिती भेटेलच. तर अशा प्रकारे आपलं चांगलं काम झालं आहे आज. तर ठीक आहे मित्रांनो, आता व्हिडिओ मी खूप लांबतोय, त्याच्यामुळे तेवढाच आपण याच्यात एंड करू. तर शुभरात्री, गुड नाईट आणि हॅप्पी दिवाळी. आणि